आष्टी पाटोदा शिरूर 3 तालुक्यात पसरलेला विधानसभेचा भला मोठा मतदारसंघ। सुरेश धस, भीमराव धोंडे, बाळासाहेब आजबे या 3 नेत्यांभोवती सध्या या मतदारसंघाचं राजकारण फिरतंय। भीमराव धोंडे इथे 4 वेळा आमदार राहिले, 2 वेळा काँग्रेसकडून, एकदा अपक्ष तर 1 वेळा भाजपकडून। सुरेश धस 3 वेळा आमदार राहिलेत, 1 वेळा राष्ट्रवादी तर 2 वेळा भाजपकडून। तर राष्ट्रवादीचे बाळासाहेब आजबे 2019 मध्ये राष्ट्रवादीच्या तिकिटावर आमदार झाले। मात्र धस विरुद्ध धोंडे असंच चित्र नेहमी या मतदारसंघात राहिलं आहे। विशेष म्हणजे सध्या दोघेही एकाच पक्षात म्हणजे भाजपमध्ये आहेत। दोघांचेही समर्थक त्यांचे त्यांचे मतदार या मतदारसंघात आहेत आणि दोघेही मतदारसंघ पिंजून काढतात। एक प्रकारे तयारी सुरू झालेली आहे, पण यात विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे मात्र थोडे मागे पडलेले पाहायला मिळतात। त्यांनी तर जाहीरही केलंय की मला तिकीट मिळालं नाही तर भीमराव धोंडेंना मदत करणार। एक प्रकारे सुरेश धस यांना आव्हान देण्याचाच हा प्रयत्न आपण म्हणू शकतो। चर्चा अशी आहे की भाजप हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडून स्वतःकडे घेणार असून बदल्यात राष्ट्रवादीला दुसरा गेवराई सारखा एखादा मतदारसंघ दिला जाईल। सुरेश धस यांना पक्षातील वरिष्ठांकडून उमेदवारीचा शब्द दिल्याचं बोललं जात आहे। त्यानुसार सुरेश धस हे भाजपचे उमेदवार आष्टीमध्ये असण्याची दाट शक्यता आहे। जर असं झालंच तर मात्र भीमराव धोंडे किंवा बाळासाहेब आजबे या दोघांपैकी एक नेता तुतारी हाती घेऊ शकतो अशी दाट शक्यता आहे। तसं बघितलं तर महायुतीकडून कोणालाही उमेदवारी मिळो, तिघांपैकी एक नेता तुतारीकडे जाणार हे जवळपास निश्चित आहे। त्यामुळे वाट हीच पाहिली जाते की महायुतीकडून उमेदवारी कोणाला मिळते। आष्टीचं जातीय समीकरण काय? आष्टी, पाटोदा, शिरूर या मतदारसंघात ओबीसी आणि मराठा असे संमिश्र मतदार आहेत। दलित, मुस्लिम, आदिवासी मतं देखील 5 ते 60 हजारांच्या आसपास आहेत। वंजारी समाज मोठ्या प्रमाणावर असताना कधी तुल्यबळ वंजारी उमेदवार इथे रिंगणात नसल्यामुळे या समाजाचं मतदान इथे निर्णायक ठरतं। मनोज जरांगे फॅक्टरमुळे आष्टी, पाटोदा, शिरूरमध्ये मोठा परिणाम झालेला पाहायला मिळाला। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंना आष्टीमधून 30 ते 32 हजारांची लीड मिळाली। जातीय राजकारण निवडणुकीत पाहायला मिळालं, त्यातून विक्रमी 74% मतदान याच मतदारसंघात झालं। त्याचा परिणाम असा झाला की 2019 मध्ये प्रीतम मुंडेंना असलेली 70 हजारांची लीड 2024 मध्ये केवळ 32 हजारांवर इथे आली। आष्टीत सुरेश धस, आजबे या मराठा नेत्यांची पंकजा मुंडेंना साथ लाभली, त्यांनी प्रचार केला। सुरेश धसांनी विशेष प्रयत्न करून काही प्रमाणात मराठा मतं पंकजा मुंडेंकडे वळवली सुद्धा, मात्र ती फारच कमी होती, हे देखील यावरून दिसून येतं। मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षाची किनार आता विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळेल। पंकजा मुंडेंना लीड मिळाल्यामुळे आणि बीडमध्ये त्यांचा पराभव झाल्यामुळे आष्टीचा आमदार हा ओबीसी असावा असा एक सूर सध्या मतदारसंघात आहे। त्यामुळे ओबीसी असलेल्या भीमराव धोंडेंसाठी ही जमेची बाजू मानली जाते। तर दुसरीकडे सुरेश धस एक मराठा स्ट्रॉंगमॅन जिल्ह्यात ओळखले जात असले तरी सर्व समाजात त्यांचा वावर पाहायला मिळतो। मोठा जनसंपर्क त्यांचा मतदारसंघात आहे। सुरेश धस यांची मुस्लिम, ओबीसी, वंजारी समाजात ठराविक मतं आहेत, त्यांची मदार देखील याच मतांवर असते। त्यामुळे भीमराव धोंडे विरुद्ध सुरेश धस अशी लढत झालीच तर आपली ओबीसी मतं कायम ठेवणं हे मोठं आव्हान सुरेश धस यांच्या समोर असेल। आता यात सर्वात मोठा फॅक्टर आहे तो पंकजा मुंडेंचा। पंकजा मुंडेंना मानणारा एक मोठा वर्ग आष्टीमध्ये आहे। पंकजा मुंडे ज्या उमेदवाराच्या पाठीशी असतील त्याला ती मतं आपोआप मिळतील, हे वेगळं आता सांगायला नको। त्यामुळे आष्टीचा महायुतीचा उमेदवार ठरवताना पंकजा मुंडेंचा देखील ग्रीन सिग्नल असणं आवश्यक आहे। दुसरीकडे मनोज जरांगे काय भूमिका घेतात ते पाहणं देखील महत्त्वाचं आहे। सुरेश धस यांनी मनोज जरांगेंविरोधात भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं होतं। जरांगेंनी देखील नाव न घेता धसांवर निशाणा साधला होता। त्यामुळे सगळ्याच गोंधळ या मतदारसंघात सध्या तरी दिसून येतोय। आष्टी, पाटोदा, शिरूरचा इतिहास काय? आष्टीमध्ये 2009 मध्ये सुरेश धस विरुद्ध बाळासाहेब आजबे अशी लढत झाली होती। त्यात राष्ट्रवादीच्या सुरेश धस यांचा 34,000 मतांनी विजय झाला होता। 2014 मध्ये राष्ट्रवादीचे सुरेश धस विरुद्ध भाजपचे भीमराव धोंडे अशी लढत झाली। त्यात भीमराव धोंडेंचा 5,900 मतांनी विजय झाला होता। 2019 मध्ये भीमराव धोंडे विरुद्ध बाळासाहेब आजबे अशी लढत झाली। त्यात आजबेंचा 25,000 मतांनी विजय झाला होता। 2019 मध्ये सुरेश धस रिंगणात नव्हते, ते भाजपचे विधान परिषदेवर आमदार होते, मात्र त्यांनी निवडणुकीत घेतलेली भूमिका धोंडेंविरोधात होती अशी चर्चा अजूनही रंगते। आष्टी, पाटोदा, शिरूरमध्ये हे 3 मोठे नेते सोडता दरेकरांचा एक गट, विजय गुल्हार, सतीश शिंदे, रामकृष्ण बांगर असे काही नेते देखील महत्त्वाची भूमिका निवडणुकीत बजावतात। निवडणुकीत हे नेते कोणाच्या बाजूने जातात त्यावरही निकाल अवलंबून असणार आहे। कारण बीड हा असा जिल्हा आहे जिथे गावागावात नेते पाहायला मिळतात। सहकाराचं जाळं विशेषतः नसल्यामुळे जिल्ह्यातला मतदार हा तसा कोणाला बांधील दिसत नाही।
त्याचाच परिणाम असा की बीडचं राजकारण हे इतर जिल्ह्यांपेक्षा वेगळं मानलं जातं. आष्टीमध्ये ते अधिक वेगळं दिसूनही येतं. आता जरांगे फॅक्टरचा प्रभाव विधानसभेला देखील असणार का? धोंडे विरुद्ध धस अशी ओबीसी विरुद्ध मराठा लढत झालीच तर तो अधिक दिसून देखील येईल. तर आजबे विरुद्ध धस अशी लढत झाली तर तुतारीचा फॅक्टर इथे फार महत्वाचा ठरू शकतो. तिन्ही नेते आपापली वोट बँक सांभाळून आहेत, पण मतदार काय निर्णय घेतात ते पाहणं महत्वाचं असणार आहे. एकूणच आष्टीमध्ये तुतारी कोण हाती घेतं, तिकीट कोणाला मिळतं आणि तिघात 2 एकीकडे आणि 1 एकीकडे असं काही चित्र होतं का ते पाहणं महत्वाचं असणार आहे. पण सध्या तरी सुरेश धस यांचं पारडं जर ते भाजपकडून लढले तर जड आहे. मात्र भीमराव धोंडे किंवा आजबेंनी तुतारी हाती घेतली तर मात्र काहीही होऊ शकतं असं चित्र आहे. पंकजा मुंडे उघडपणे कोणाचा प्रचार करतात आणि अंधारातून कोणाला मदत करतात ते पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. एकूणच आष्टी पाटोदा शिरूर विषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा.